तर उद्या ना माझ्या छोट्या मुलाचा बर्थडे असल्यामुळं आज आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो. तर पोरांना पण कपडे घेतले आणि पोरांना कपडे घेतल्यामुळं नंतर हे बोलले की तुला पण भरपूर दिवस झालं साडी नाही घेतली, खूप दिवस झालं, तुला घ्यायची असली तर साडी घे म्हणून. मग आम्ही जास्त करून कपडे मी साड्या वगैरे काही घेत नाहीये, त्यामुळं एवढं काही जाण्याचं दुकानात एवढा संबंध येत नाही. पण तुम्हाला सांगते एक गोष्ट की आम्ही ज्या दुकानात गेलो ना त्या दुकानात ना खरं तर ना कस्टमर आल्यानंतर दुकानदारांनी किंवा दुकानात काम करणाऱ्यांनी ते कसं वागलं पाहिजे की त्यांना जी काही गोष्ट पाहिजे असेल किंवा जी पण जो पण पॅटर्न मागतायत, जे पण काय बोलतायत ते द्यायला पाहिजे असं असतं ना, की जर नाही दिलं ना तर तो कस्टमर नाराज होतो. तर आम्ही आता त्या दुकानात गेलो ना, आता आम्ही जिथं राहतो त्या दुकानाचं मी ते नाव काही नाही सांगणार आहे, पण तिथं आम्ही गेल्यानंतर त्यांना बोलले मी ह्या पॅटर्न मधले दाखवा, त्या पॅटर्न मधले, म्हणजे त्याच्यात कलर असून पण नाही ह्याच्यात कलरच नाही, हे असंच आहे, आणि किंवा दुसरा पॅटर्न दाखवतात नाही तुम्हाला आताच सगळे पॅटर्न दाखवले आणि पॅटर्नच नाही, आपण ज्या पॅटर्नवर बोट दावल ते पण दाखवत नव्हते वगैरे. तर ह्यामुळेच दुकानदारांचा लॉस होतो बरं का. आणि सांगायचं इतकंच होतं की जर तुम्हाला जर व्यवस्थित दुकानाचा व्यवसाय करायचा असेल ना तर तुमच्याकडे कामाला असणारी लोक आणि लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा ते काम कसं करतायत किंवा कस्टमरला ते कसं माल दाखवतायत किंवा तुमचं प्रोडक्ट कसं दाखवतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे बरं का. ह्याच्यावर पण पूर्णपणे डिपेंड करतं. आता मला त्या दुकानात अजिबात नंतर जावं असं नाही वाटत आहे, कारण जे काही त्यांनी आज मला ते जे काही माझ्यासोबत वागले, म्हणजे मला व्यवस्थित कपडे नाही दाखवले किंवा व्यवस्थित मला साड्या नाही दाखवल्या वगैरे, तर ह्यामुळं बरेच दुकानदार लोकांचा तोटा होतो बरं का. खरं सांगायला गेलं तर तोटा होतो.